जर बक्षीसपत्र हे ठराविक अटींवर आधारित असेल तर ते बक्षीसपत्र हे कराराप्रमाणेच मानले जाते. जसं एखाद्या अटीची पूर्तता न केल्यास करार रद्द करता येतो, तसंच बक्षीसपत्रसुद्धा नमूद केलेल्या अटी पूर्ण न केल्यास ते सुद्धा रद्द करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या आईने तिच्या मुलाला मालमत्तेचे बक्षीसपत्र करून दिले आणि त्यात ही अट घातली की तू मला माझा सांभाळ करायचा. परंतु जर का त्या अटीचे पालन तो मुलगा करत नसेल तर ते बक्षीसपत्र रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आईकडे असतो. परंतु जर का त्या बक्षीसपत्रामध्ये अटच नमूद केली नसेल तर माननीय सुप्रीम कोर्ट यांनी 24 ऑक्टोबर 2024च्या जजमेंटमध्ये असे नमूद केले आहे की जर बक्षीसपत्रामध्ये रिव्होकेशन क्लॉज नसेल तर उद्दिष्ट पाळले नाही म्हणून बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. म्हणजेच जर का त्या बक्षीसपत्रामध्ये व्यवहार रद्द करण्याची अटच घातली नसेल तर ते बक्षीसपत्र रद्द होऊ शकत नाही. एकदा गिफ्ट स्वीकारले आणि ताबा दिला तर ते इरिव्होकेबल आणि एकदा का त्या बक्षीसपत्र घेणाऱ्या व्यक्तीने त्याचा ताबा स्वीकारला तर ते बक्षीसपत्र रद्द न होणारे. थोडक्यात या केसची पार्श्वभूमी अशी होती की एका व्यक्तीने खादी बोर्डाला ती मालमत्ता गिफ्टने दिली, परंतु त्याने ज्या उद्दिष्टासाठी ती गिफ्ट दिलं होतं ते उद्दिष्ट पूर्ण होत नाही म्हणून त्याने ते गिफ्ट डीड रद्द व्हावा म्हणून दावा केला. परंतु ज्या उद्दिष्टासाठी गिफ्ट डीड केले होते ते उद्दिष्टच, ती अटच त्या गिफ्ट डीडमध्ये नमूद नव्हती. त्यामुळेच ते गिफ्ट डीड रद्द न होण्यासारखेच होते.